उर्वशी, हे विधेयक नामंजूर झालं, मात्र त्यानंतर आता भाजप म्हणजे केंद्र सरकारचे जे घटक पक्ष आहेत ते सगळे आता आक्रमक झालेले आहेत। आज इंडिया आघाडी विरोधात आंदोलन केलं जाणार आहे, तर दुसरीकडे एक महत्त्वाची बैठक सुद्धा बोलावलेली आहे। काय माहिती आहे? नक्कीच महत्वाचं म्हणजे हे की काल ज्या प्रकाराने हा विधेयक नामंजूर झालाय, म्हणजेच मोदी काळात च्या 15 वर्षात पहिल्यांदा हा एक विधेयक आहे जो नामंजूर झाला आहे। पहिली गोष्ट। दुसरं त्यालाच ऍड करून आपण बघितलं तर एनडीए लीडर्सची एक बैठक झाली काल की पुढची रणनीती काय असणार। तर जसं तुम्ही पण सांगितलं आणि सूत्रांकडून ज्या प्रकाराने कळालं आहे की महिला आरक्षण बिलाचा ज्या प्रकाराने दुरुस्तीचा विरोध ज्या प्रकाराने विरोधकांनी केला आहे त्या मुद्द्याला जे आहे पूर्ण देशभरात भाजप आणि एनडीए लीडर्स घेऊन जाणार आहेत। एनडीए घटक पक्ष जे आहेत ते घेऊन जाणार आहेत। प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात ह्याचं प्रदर्शन करणार आहेत। इतकंच नव्हे तर येणाऱ्या ज्या तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या इलेक्शन्स आहेत तिथे सुद्धा भाजप हा मुद्दा उचलणार आहे असं समजून येत आहे। एक जागी आपण जिथे हे बघतो तिथेच आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तमिळनाडूमध्ये एक रॅली आहे आणि त्या रॅलीमध्ये डीएमके आणि काँग्रेसवरती जे आहे पीएम मोदी बोलणार आहे, त्याच्या विरोधात बोलणार आहे। ज्या प्रकारांनी त्यांनी विरोधक भूमिका काल संसदेत मांडली त्या संदर्भात। त्याचबरोबर आज जी एक कॅबिनेटची बैठक आहे ही खूप महत्वाची बैठक आहे। यात सिक्युरिटीची बैठक तर आहे जिथे पश्चिम एशियाच्या संदर्भात चर्चा होणार, पण मात्र गव्हर्नमेंट कडून एक पुढची काय स्ट्रॅटेजी असणार आहे। आज संसद सुरू आहे, स्पेशल अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि आज दोन्ही म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभामध्ये नेमकं काय घडणार आहे हे पण खूप महत्वाचं आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे की डिलिमिटेशन हे परत आणणार आहे का, कोणतं जे जुळलेले दोन बिल होते त्याला वेगळं करून, किंवा आज वेगळं असा कोणता कॉल घेतला जाणार आणि राज्यसभेत काय होणार। तर यावरती तर नजर असणारच, पण कॅबिनेट बैठकमध्ये हा बिल नामंजूर झालाय, डिलिमिटेशनच्या संदर्भात काय एक पाऊल घेतलं जाणार आहे, त्या सगळ्यांच्या संदर्भात एक स्ट्रॅटेजी पुढे काय होणार आहे, गव्हर्नमेंट म्हणून काय कॉल घेणार आहे ते आपल्याला समजून येत आहे। आणि एनडीए म्हणून विरोधकांची जी एक भूमिका आहे ते पूर्ण देशभरात घेऊन जाणारे आणि प्रदर्शन करणारे ही एनडीएची स्ट्रॅटेजी आहे। तसंच एक शेवटचं गोष्ट म्हणजे हे की इंडिया आघाडी बरोबरच इंडिया अलायन्स बरोबरच एनडीए घटक त्या सगळ्यांनी आपल्या खासदारांना दिल्ली नाही सोडण्याचे कुठे ना कुठे निर्देश दिले आहेत आणि सगळ्यांनी संसदेत आज सुद्धा हाजरी राहावी, प्रेझेंट राहावं हे सांगण्यात आलं आहे। अगदी, त्यामुळे आजचा दिवस सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। धन्यवाद दिलेल्या या एकूण माहितीसाठी।